ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांकडून मतदारांशी संवाद साधला जातोय। यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिसळ पे चर्चा करण्यात आली। दरम्यान पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी आता सर्वच राजकीय पक्ष जे महायुतीचे ते मैदानात उतरले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा ठाण्याचा किल्ला गड जिंकण्यासाठी हे सुद्धा मैदानात उतरले। त्यामुळे आपण पाहू शकता हे सर्व महापक्षाचे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचाराकरता ही बैठक आयोजित करण्यात आली होती। आज रविवार आहे, त्यामुळे सगळे जे महायुतीचे पक्ष आहेत ते चाय पे चर्चा मिसळ पे चाय चर्चा करताना आपल्याला दिसून येत आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते उपनेते विजय नाहट आहेत। सर, मिसळ आज पूर्णपणे तुम्ही ताव मारलेला आहे सगळे महापक्षाचे। अरे अतिशय मजेदार अशा प्रकारचा अभिनव उपक्रम दंताजी गंगाळे यांनी या ठिकाणी घेतला। शिवडच्या अनेक महिला, शेकडो महिला, आमचे सगळ्या पक्षाचे प्रमुख अध्यक्ष या नव्या मुंबईत या ठिकाणी उपस्थित आहे। अतिशय आनंदाच्या, खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी या मिसळचा आस्वाद आम्ही घेतला। मिसळचा जेवढा आनंद आम्हाला मिळाला तेवढाच आनंद या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह दिसतोय, मस्के साहेबांना निवडून आणायचं, परत आपल्या मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं, ही त्यांची जी भूमिका आमच्यापर्यंत पोहोचली त्याच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे। अतिशय उत्कृष्ट चर्चा या मिसळवर होत आहे, कारण गंगाळे साहेबांनी जे आपल्याला आस्वाद दिलेला आहे हे सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन मिसळ म्हणजे सगळ्या पक्षाला मिसळ करून त्याचं चव जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गंगाळे साहेबांनी आम्हाला दिलेली आहे। आणि त्यांनी मिसळ खाताना हेच सांगितलेलं आहे, याची मिसळ करून आपण समाजाला द्यायची जा। मिसळ जी आहे ती आमच्या ह्या सर्व पक्षाची चविष्ट अशी मिसळ या ठिकाणी आहे आणि हाच उद्देश आहे की चविष्ट अशी मिसळ जी आहे ही खायला जशी रुचकर लागते तशीच ही जी महायुती आहे, ही मिसळ झालेली महायुती आहे, ही लोकांसाठी नक्कीच विकास कामे करून चांगल्या प्रकारची चव, या विकासाची चव या जनतेला या ठिकाणी देतील। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।